गेल्या वर्षी जे सणांचा 25व्या दिनानिमित्त जो काही कार्यक्रम झाला त्याच्यात मी एक लेख त्यावेळेच्या स्मरणिकेसाठी दिला होता. तो ज्यांनी वाचला असेल त्यांना माहिती असेल, परंतु ज्यांना माहिती नाही आहे त्याच्यामध्ये निव्वळ आयुर्वेदाचं काम करावं हे 200% सरांच्यामुळे मी पूर्णपणे आयुर्वेदिक चिकित्सा करायची असं झालं होतं. आणि दुसरी गोष्ट, मी पहिल्या वर्षी जुवेकर सरांकडे जात असे आणि 1 वर्ष झाल्यावर आधी आमचा तसा संदर्भ झाला होता. मी कोल्हटकर सरांना विचारलं की आता सर मी तुमच्याकडे कधी यायला लागू. त्यामुळे तू माझ्याकडे यायचं नाही आहेस. म्हटलं सर असं कसं, आपलं बोलणं झालं होतं. त्यामुळे नाही, तू काकांकडे जायचंस डेक्कनवर. म्हटलं ते तर विद्यार्थी पण घेत नाही आणि फारसं बोलत पण नाही. आणि माझ्याकडे अशी त्यावेळेला ख्याती होती, कोणीतरी विद्यार्थी बरेच वर्ष त्यांच्याकडे जात होता. 5-6 वर्षांनी सरांना त्यांना विचारलं तुझं नाव काय आहे, कारण ते खूप अबोल होतं. तर म्हटलं ते काही बोलत नाही. ते म्हटलं नाही नाही, ते तुला घेणार आहे, माझं झालं आहे बोलणं, तू जा त्यांच्याकडे सकाळी. सकाळी त्यांच्याकडे 6-6 गेलो. ते म्हणजे बरं बसा. असंच 1-1.25 वर्ष गेलो. ते काय बोलायचंच नाही, कारण ते आल्यावर रोग्यांना तपासायचं, रोग्यांशी बोलायचं. 10 वाजत आले की माझी टिळकला जायची वेळ यायची, बोलणंच व्हायचं नाही. मी परत एकदा सरांकडे गेलो. बाबा ते काय बोलतच नाही, मी काय शिकणार मग तिथे. ते म्हटले ते काय करतात ते तू फक्त बोल. आता खरं तर काय मला फार काही ते सांगणं पटलं होतं असं नाही, पण आता सांगितलं म्हटल्यावर काही पर्यायच नव्हता. त्याचं महत्त्व काय असतं हे कळायला मला मध्ये बरीच वर्ष ताराचंदमध्ये मनापासून सेवा केल्यानंतर लक्षात आलं की नीट बघितलं की काय करतं. दुसरा भाग ज्यावेळेला मला ताराचंदमध्ये माझ्या गेल्या जन्मीचं काहीतरी सत्कृत्य असावं, सेवा करायची वगैरेच संधी गेल्या 25 वर्ष मिळाली, त्यावेळेला मी विलासराव सरांबरोबर काम करत असते. त्यांचा आणि माझा पूर्वपरिचय काय नाही, तेही काही फारसं बोलायचं नाही. पहिले 4-5 वर्षात तर काही जुने रुग्ण सोडता आम्ही काही रुग्णही बघितले नाही. अधूनमधून कोल्हटकर सरांची भेट व्हायची. ते विचारायचे की विलास काय देतो, या अशा अवस्थांमध्ये विलास काय विचारतो. म्हटलं ते काय देतात हे मी सांगू शकतो, विचारण्याची काही ताप नाही आहे त्यांना, कारण ते भयंकर कडक काम आहे, त्यांना फार विचारलेलं आवडत नाही. ते म्हणजे तो असू दे, पण तू विलास सोडू नकोस, तू टिकून राहा तिथेच. जसं काकांकडे मी टिकून राहिलो तसं यांच्याकडे पण टिकून राहिलो. 6-7-8 वर्ष झाल्यावर मला सर सांगायला लागले की आता तू नवीन रुग्ण बघायला हरकत नाही. मी नवीन रुग्ण बघायला सुरुवात केली, पुढे चालू राहिलं. सांगायचं कारण असं की जर का मला कोल्हटकर सरांनी तू ह्या दोघांकडे जायचं आहेस, भकुनांकडे स्पष्ट आणि यांच्याकडे तू टिकून राहायचंयस, हे जर सांगितलं नसतं तर कदाचित मी नसतो टिकून. तिसरा असं सरांमुळे झालेलं योग, म्हणजे मला काहीतरी आवरणविषयक काहीतरी अडचणी होत्या 1-2 वर्षापासून. आणि ज्यांना विचारावं ते सगळे सांगायचे की बाबा रमेश नांदलांना विचार. माझा काही परिचय नव्हता, पण त्यावेळेला मुंबईला राहिला होतो. त्या सरांनी सांगितलं की तू रमेशच्या घरी जा. मी एकदा रमेश नांदला आठवून भेटलो आणि त्यांच्याकडनं काही आवरणाचं ज्ञान मिळालं नाही, पण तेही भयंकर कडक काम होतं. पण नंतर खूपच त्यांच्याशी स्नेह वाढला, विशेषतः मधुजीवनच्या माध्यमातून. पण या सगळ्यांच्या मागे ताराचंदशी संबंध सोडू नकोस हे मला 2च माणसांनी सांगितलं. पहिलं भालचंद्र पुरुषोत्तम शास्त्री नाना, आणि त्याच वेळेला त्यांनी मला 2 वाक्यात सांगितलं. म्हटलं बाबा पैसे नाही मिळणार. त्यामुळे मग म्हटलं माझा नवीन संसार आहे, लग्न झाले, पैसे नाही आहेत. त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं की त्यांना काय आता बोलायचं नाही. फक्त मला त्यांनी 1 वाक्य सांगितलं की तिथे काम करत असताना इकडे तिकडे काहीही बघायचं नाही आणि कधीही कुठचं पद मागायचं नाही. तो नियम मात्र मी आजपर्यंत पाळला आहे. आता मी मार्च 31ला शिक्षक म्हणून संस्थेत जे सेवा करायचो ती प्रेमाने सोडलेली आहे. पण मी अजूनही शिकवायला जातो, पण काही माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी आता कागदोपत्री पण शिक्षक नाही. दुसरी गोष्ट, कोल्हटकर सरांनी मला कधी कधी मी शिकवायला जायचो, भेटायचं तिथे खालती धन्वंतरीच्या समोर, तेव्हा त्यांनी मला बजावून ठेवलं होतं. मी जरी तुला दिसलो तरी मला ओळख द्यायची नाही. ते मला तेव्हा काही फारसं कधी लक्षात आलं नाही. नंतर बऱ्याच प्रसंगानंतर लक्षात आलं की त्यांनी तसं का सांगितलं असावं, कारण कुलकर्णी सर त्याच्या आधी बरेच वर्ष तिकडे जात असत, त्यांचे काही अनुभव कदाचित गाठीशी असतील त्यांच्या. तर आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये येण्याचं ज्यांच्यामुळे
मला भाग्य मिळालं त्यांच्याच आज दिवसाला मला बोलायला बोलवलं वेदसनी. माझं एक फार बरं वाटलं मला की मला ही संधी मिळते. तर आता आपण विषयाला सुरुवात करू. अनेक गुरुवर्यांकडून मला मार्गदर्शन मिळालं. नेक्स्ट. आणि मला कायम असं वाटतं, आणि ही माझी मनोभूमिका म्हैसकर सरांकडे झाली. ते म्हणाले चरक कळायला अतिशय अवघड आहे, पण एका हातात चरक आणि दुसऱ्या हातात जर रुग्ण असेल तर आयुर्वेदासारखं सोपं काही नाही. तर मी त्यांच्याकडे गेलो की म्हणलो हा छत्रपतीचा मला खूप शंकाच कळत नाही, तो उत्तर कधी करणार. ते म्हणजे कंटाळा करू नकोस, तू ताराचंदमध्ये जाणं चालू ठेव, ताराचंदसारखं तुला शिकायला कुठेही मिळणार नाही. आणि त्यांची एक सांगण्याची शैली होती की जे ते जामनगरला आणि बडोद्याला असताना शिकवायचे की शय्या क्रमांक 15वर चरक चिकित्सास्थान अध्याय 28 मधला 223वे सूत्र पडलंय, ते जाऊन बघून घ्या. म्हणजे आवरणाचा एखादा रोगी असेल तर ते कसं वर्णन करायचं. मला त्यांची ती खासियत फार आवडली. तेव्हापासून मी म्हटलं, आणि ते म्हणायचं कंटाळा करू नकोस, आपल्याला कळलेल्या प्रत्येक प्रश्नाचं चार-पाच उत्तर आहे. आता त्यांनी इतकं, आणि खरंच ते इतकं छान शिकवायचंय, त्याच्यामुळे मला खूप उपयोग झाला. आणि आज जे काही मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्यात जर का तुम्हाला काही उपयुक्त वाटलं तर ते सर्वस्वी या ताराचंद रुग्णालयाच्या सेवेचं फळ आहे असं मी मोकळेपणाने मान्य करतो. जर काही त्याच्यात चुका आढळल्या त्या मात्र पूर्णपणे माझ्या आहेत, त्यात माझ्या मातृसंस्थेचा काही दोष नाही. नेक्स्ट. तर आता सध्याच्या काळात अडचणी अशा काय येतात. तर 25 वर्षापूर्वी मी ताराचंद रुग्णालयात सेवा जेव्हा सुरू केली चिकित्सक म्हणून, आणि त्याच्या आधी 8.5 वर्ष जेव्हा मी पदवीपूर्व पदव्युत्तर विद्यार्थी होतो, त्यावेळेला आलेल्या रुग्णाला वैद्यकाचं पदवीधर म्हणून तपासलं. असं जवळजवळ 70-80% रुग्णांमध्ये आम्ही किंवा त्या संस्थेतले चिकित्सक हेच पहिले असतो. म्हणजे आज सकाळी त्याला पक्षाघाताचा वेग आला आणि त्याला ताराचंद 3-4 तासात आढळलं, असं जवळजवळ 70-80% रुग्णांमध्ये व्हायचं. आता ते सुरू ताराचंद रुग्णालयासारख्या तथाकथित निम्न उत्पन्न असलेल्या समाजाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रुग्णालयामध्ये सुद्धा ते तसं आता राहिलेलं नाही. त्याच संस्थेत इतके वर्ष काम करतोय, पण आता गेल्या 24 वर्षात सध्याची परिस्थिती अशी आहे की रुग्ण स्वतःहून 2 गोष्टी सांगतात. एक म्हणजे ते घेत असलेली ॲलोपॅथीची औषधं प्राधान्याने, इतरही काही काही होमिओपॅथी, पण ॲलोपॅथीची जास्त. आणि दुसरं की ते काय तपासण्या करून आले आणि त्यांना काय तपासणी करायची इच्छा आहे. म्हणजे आता महिन्याकाठी 2-3 तरी रुग्ण असे येतात की ज्यांना आमच्याकडनं तपासणीच फक्त करून घ्यायची असते, त्यांना उपचार करायचे नसतात. ताराच्या रुग्णाला स्वस्तात तपासण्या होतात म्हणून चिठ्ठी घेऊन आलेले असतात. तर हा जो एक समाजात बदल झाला आहे तो बघता त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने रुग्ण तपासतोय, उपचार देतोय, त्या धाटणीमध्ये काही फरक करावा लागतो असं एक माझ्या अनुभवास आला. अनुभवास येण्याचं कारण म्हणजे अपयश. अपयशासारखं या जगात मला नाही वाटत फार काही शिकवतं. कारण हे जे रुग्ण असतात की जे ड्रग डिपेंडंट असतात, आणि आजचा विषय ड्रग डिपेंडंट आर्थरायटिस संधींच्या बाबतीतला आहे, पण ही गोष्ट ड्रग डिपेंडंट इन्सॉम्निया निद्रानाश, ड्रग डिपेंडंट विषाद, डिप्रेशन, ड्रग डिपेंडंट श्वास, वेगवेगळ्या प्रकारचे इनहेलर्स घेत असतात, ड्रग डिपेंडंट वेगवेगळ्या प्रकारचे त्वक रोग, विशेषतः सोरियासिस असं निदान घेऊन येणारे, औषधं खाल्ल्यावर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, सोडलं की वाढतं, अशी ती जर तुम्ही यादी बघितली तर हे ड्रग डिपेंडन्सी हा विषय जवळजवळ आज 70-80% समाजात आहे. आणि त्याच्यासाठी आपण मात्र ज्या पद्धतीने त्या रुग्णांचं सगळी बोलणी करतोय, व्यवहार करतोय, त्याच्यामध्ये एक व्यावसायिकांची एक संघटना किंवा एक गट म्हणून आपण त्याचा जितका विचार सातत्याने करायला पाहिजे तितका दरवेळी होतोच आहे असं मला तरी जाणवलं नाही. मला त्यात खूप अडचणी आल्या. त्या अडचणीत थोडे काही मार्ग निघाले ते मी तुमच्यासमोर मांडतोय. पण ही जी आता तुमच्यासमोर मी धाटणी ठेवतोय ती त्याची एक चौकट मी तुमच्यासमोर ठेवतोय. आजचा विषय आर्थरायटिस असल्यामुळे मला मी त्यातली उदाहरणं देईन, पण माझ्या मते अशाच प्रकारे वेगवेगळे स्रोतस घेऊन त्याच्यानुसार त्याचे जे प्रधान व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा अवलंबित्व आहे, त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा विचार करून एकमेकांशी संभाषण साधलं पाहिजे ही माझ्या मते निश्चित आज गरज आहे. तुम्ही पूर्ण
पूर्ण समाज बदलू शकत नाही याचंही आपण भान ठेवायला पाहिजे. नेक्स्ट. आता हे जे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये सुद्धा परत 2-3 प्रकार आहेत. काही मधुमेही स्पष्टपणे सांगतात की माझ्या मधुमेहासाठी डॉक्टर साहेब तुम्ही काहीही औषधं देऊ नका, माझे केस गळत आहेत त्याच्यासाठी द्या. आता हे असं ऐकलं की आपले केस गळणं सुरू होते. त्याची मूळ संप्राप्ती जर अगोदरपणाची असेल आणि त्याच्या औषधांमुळे जर त्याच्यामध्ये रसदृष्टी होत असेल किंवा अस्थिदृष्टी होत असेल तर आपल्या दृष्टीने त्याच्यासाठी चिकित्सा देणं हे गरजेचं असतं. सुरुवातीला मी खूप समजावून सांगायचो, मग माझ्या लक्षात आलं की जितके वैद्य ज्येष्ठ होतात तितके ते अबोल का होतात ते मला तेव्हा लक्षात आलं की फार सांगायचं नाही. आदेश नावाची तंत्रयुक्ती असते. हो म्हणायचं, औषधं द्यायचं, आपल्याला जे पाहिजे तो विचार औषध रूपाने द्यायचा, फार सांगत बसायचं नाही. कारण त्यातलं काही फारसं हाती लागत नाही, म्हणजे असतं ते जातं. त्यापेक्षा उपचार सुरू करावे. पण ह्याचा एक ज्या प्रकारे समाजातला रुग्ण आज तुम्हाला प्रकटपणे सांगतो की तुम्ही मला याच्यासाठी औषध द्यायचं नाही आहे, तुम्ही मला फक्त एवढ्यासाठीच द्यायचं, हे जी मागणीप्रमाणे उपचार देणं आहे हे या 24-25 वर्षात बदललं आणि हे असं बदलतच राहणार आहे. नेक्स्ट. आणि आता शुद्ध आयुर्वेदाचं काम करणाऱ्या माणसांमध्ये आयुर्वेदाचंच काम करणाऱ्या अशा अनेक यंत्रणा, आपल्यापेक्षा अधिक जाहिराती, अधिक पैसा, अधिक संघटित पाठबळ असणारे असे आता आपल्याशी स्पर्धेसाठी उतरले. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांशी सामोरे जाऊन शास्त्र कुठेही न सुटता व्यवहार कसा साधायचा हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न असतो. माझ्यासमोरही असायचा, आजही आहे. त्यामुळे आपण ही जी आता स्पर्धा आलेली आहे ती निकोप पद्धतीने आपण त्यातला मार्ग कसा काढायचा त्याच्यापैकी एक माझ्यामध्ये मार्ग जो उपयुक्त ठरू शकेल तो मी तुमच्यासमोर मांडतोय. ते तुम्हाला मान्य व्हायला पाहिजे असा माझा कुठेही आग्रह नाही. नेक्स्ट. आता ॲलोपॅथिक औषधं चालू आहे आणि त्याचा आपण काहीतरी विचार करून कमी करावं लागतं याच्यासाठी मी बरेच संदर्भ शोधत होतो. तो संदर्भ सापडला कुठे तर हे रामदेवजींचं एक पुस्तक प्रकाशित आहे. त्यात त्यांची मुक्तावटी नावाची जी गोळी आहे जी सर्वसामान्य लोक ब्लड प्रेशरसाठी वापरतात, वापरण्याचा प्रकार त्या पुस्तकात सुद्धा स्पष्टपणे ब्लड प्रेशरसाठी वापरा असं दिलेलं आहे. तर हे तुम्हाला कदाचित दिसणार नाही, परंतु त्याच्यावर असं लिहिलं आहे कि जो लोग एलोपैथिक दवाइयों का सेवन कर रहे हैं वो ये दवाइयाँ शुरू करते समय तुरंत वो दवाइयाँ बंद न करें. कुछ दिनों बाद जब अनुकूल परिणाम आए तब अपनी एलोपैथिक दवाइयाँ बंद कर सकते हैं. स्पष्ट. जिनकी एलोपैथिक दवाइयाँ नहीं शुरू हुई है वो त्वरित अपनी दवाइयाँ बंद कर सकते हैं असं त्या मुक्तावटीच्या वर्णनामध्ये त्यांनी स्पष्टपणे छापून समोर दिलेलं आहे. अशा प्रकारचं लिखाण, अशा प्रकारचं संघटितपणे वर्णन किंवा अनुभवांचं कथन हे माझ्या गाण्यातही फारसं आलेलं नाही आहे. पण जिथे आपल्याला अपेक्षा नाही अशा ठिकाणी मला ते बघायला मिळतं. नेक्स्ट. आजचा विषय असा आहे की ड्रग डिपेंडंट आर्थरायटिस. माझं सर्व निवेदन तुमच्या लक्षात येईल हे मराठीतनंच असेल. माझी स्वतःची मर्यादा अशी आहे की जी मला हे पहिलं स्लाईड करता करता लक्षात आली. आज सकाळी रसिक धावून आला मदतीला. ते डिपेंडंटमधला दंड कसा करायचा हेच मला काही केलं कळत नव्हतं. ते रसिकने येऊन तो प्रश्न एका मिनिटात सोडवला. आता त्याच्या इतकं कौशल्य ते माझ्या अंगी ह्या जन्मी येईल असं मला वाटत नाही. त्यामुळे आपण सगळं जे स्क्रीनवर आहे ते इंग्रजीतनं बघा. विषयावर सगळं मी तुमच्यासमोर मराठीतनं मांडले. सुदैवाने सर्व मराठी वाहिन्यांवर हल्ली ज्या पद्धतीने मराठी बोलल्या जातं त्याच्यामध्ये मराठी किती आणि मिश्र चिकित्सा किती तर मिश्र भाषिकच असतं असं माझं मत आहे. मी मात्र तुमच्याशी मराठीतनं संवाद साधेन. नेक्स्ट. तर आपल्याकडे अशा प्रकारची चिकित्सा देणं याला आमच्याकडे काही संदर्भ आहे का तर तुम्ही चरक संहितेपुरतं मर्यादित माझं आजचं सगळं विवेचन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असम्यक चिकित्सा, भेषज अपचार अशा पद्धतीने त्याचं वर्णन बघायला मिळतं. आता असम्य म्हणजे आयुर्वेदानुसार असम्य. हे उदाहरण तुमच्यासमोर घेतो. ज्वराच्या रोग्याला जर तुम्ही रसौषधी वापरणार नसाल तर त्याला पहिले काही दिवस लंघन देणं अपेक्षित आहे असं स्पष्ट आहे. अन्यत्र इतर वैद्यकामध्ये अशा प्रकारे तुम्ही लंघन द्या असं जर सांगण्यात आलेलं नसेल तर ते त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे ती शुद्ध त्यांची चिकित्सा, पण आमच्या निकषांप्रमाणे ती अशुद्ध चिकित्सा.
आमवाताच्या रोग्यांमध्ये बंधन द्यायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. इतरत्र तशा प्रकारे सांगितलं जात नाही. ते जे सांगितलं जात नाही ते त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांची शुद्ध चिकित्सा, आमच्या शास्त्राप्रमाणे ती अशुद्ध चिकित्सा, हे आपल्याकडे पक्क आपल्या मनात असलं पाहिजे. आणि हा विषय कुठे येतो ते मी तुमच्यासमोर पुढे मांडणार आहे की ह्या औषधांचं सेवन करत असणाऱ्या रोग्यांमध्ये ती औषधं कमी कशी करायची, मोठा अवघड प्रश्न आहे, मांडणार आहे मी तुमच्यासमोर. नेक्स्ट, आता ज्याला व्यवहारात रिमॅटॉइड आर्थरायटिसचे परत बरेच प्रकार रिमॅटॉलॉजीप्रमाणे आहेत. एक ऑस्टिओआर्थरायटिस आहे, रिमॅटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पॉन्डायलोआर्थरोपॅथी आहे, त्याच्यामध्ये अँकायलोसिस स्पॉन्डिलायटिस आहे, बरेच प्रकार आहेत. मी आजचा विषय हा फक्त आणि फक्त रिमॅटॉइड आर्थरायटिस एवढंच मांडणार आहे. त्याचं कारण मी वेदसला कबूल केलं आहे की मी 1.25 तासाच्या वर काही विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणार नाही. आणि पुढे काही प्रश्न असतील तर त्यांनी मला जरूर विचारावे, त्याच्यासाठी मी समर्थ आहे उत्तर द्यायला. आणि त्या काळाचं भान ठेवता त्यातल्या प्रत्येक पोट आर्थरायटिसचे प्रकार हे काही मी आज मांडत नाही आहे, पण त्यातला मोठा उत्साह ज्याच्यात विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना सर्वाधिक अडचणी येतात तो रिमॅटॉइड आर्थरायटिस आहे. महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये माझी जी त्याची निदानं होतात ती तुमच्यासमोर मी मांडली. प्राधान्याने आपल्याकडच्या ग्रंथ वर्णनामध्ये तो कशाच्या सगळ्यात जवळ जातो बरं का, तंतोतंत साधर्म्य नाही आहे. एक कुठेतरी भाषांतर आणि भाषांतरकर्त्यांनी मूळ ग्रंथकारांचे शब्दांचं भाषांतर आणि त्यात स्वतःची मतं बेमालूमपणे मिसळणं हा जो काही एकूणच भाषांतरांमध्ये अडचणी विद्यार्थी दशेपासून मनावर चुकीचा संस्कार होतो त्याच्यामध्ये ही अडचण येते की तुम्ही आमवाताचं जर कुठच्याही हिंदी लेखकाचं पुस्तक बघितलं भाषांतराचं तर तो कुठेही त्या विषयाचा ऊहापोह न करता जणू काही आमवात म्हणजे रिमॅटॉइड आर्थरायटिस आहेच, त्याची चर्चा ती काय करायची असं गृहीत धरून मनोमन कोरिलेशन मांडून सुरू करतो. तुम्ही ग्रहणी चिकित्सेचा अध्याय घेतला, माधवातला घ्या, कुठचाही घ्या, त्याचं भाषांतर सुद्धा तो स्क्रू सिंड्रोम आहे. आता स्क्रू हा शब्द जो तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलेला नसेल, आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर इरिटेबल बॉयल सिंड्रोम असं ज्याला म्हणतात, ते नवीन भाषांतर त्याचा तो अर्थ करतात. पण यत्र यत्र इरिटेबल बॉयल सिंड्रोम, तत्र तत्र ग्रहणी आणि यत्र यत्र ग्रहणी हे मुळातच स्थापना झालीच नाही या प्रतिपादनाची. ते गृहीतच धरायचं आणि विषय मांडायला सुरुवात करायची. विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्हाला हे चूक आहे हे सांगणार जर कोणी नसेल तर पुढे तो गोंधळ फक्त टिकून राहतो आणि वय वाढल्याने बुद्धी कमी होते असं चरकाचं मत असल्यामुळे. पण 30व्या वर्षी त्याला स्थैर्य प्राप्त होतं, तोपर्यंत आपले शिक्षण चालू असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात पुढे काही स्वतंत्रपणे आपण काही विचार करू शकू अशी परिस्थिती बहुतांशी लोकांमध्ये राहत नाही असं चरकाचार्य म्हणतात. तर त्या दृष्टीने इथे जे मी केलं आहे ते साधर्म्य आहे आणि हा आमवात आणि ड्रग डिपेंडंट अशी औषधं घेऊन आलेला आमवाताचा रोगी त्याच्यामध्ये साधर्म्य आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुणात्मक बदल झालेला असतो हे लक्षात घ्या. म्हणजे सचिन तेंडुलकर आज शिवाजी पार्कला जाऊन त्या वानखेडेला जाऊन खेळला तरी सुद्धा तो उत्तम खेळेल याची मला खात्री आहे. पण त्याचे आत्ताचं नैपुण्य हे जर त्याचं 10 वर्षापूर्वीच्या नैपुण्याशी जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला की रिफ्लेक्सेस किती फास्ट आहेत किंवा नाही आहेत किंवा त्याला बिटवीन विकेट्स किती पळायला वेळ लागतो असं जर तुम्ही व्हिडिओ घेऊन त्याचं ॲनालिसिस केलं तर निश्चित गुणात्मक फरक पडणार आहे. तर हा जो म्हणजे व्यक्ती तीच आहे, खेळ तोच आहे, पण त्याच्यात गुणात्मक फरक आहे. तो भाग नक्की तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. त्यामुळे इथे मी आमवात म्हणतोय म्हणजे आमवातातलं सगळंच्या सगळं लागू होईल असं नाही आहे. ते जर असतं तर हा विषय चर्चेला आलाच नसता. ते त्याच्याशी साधर्म्य दाखवतं, तो आजार पक्का नव्हे. तर रिमॅटॉइड आर्थरायटिसचं अगदी 4 स्लाइड्समध्ये मी वर्णन दाखवतोय. ज्यांना त्याच्याबद्दल जास्त उत्सुकता आहे हे प्रेझेंटेशन मी ठेवून देणार आहे, तुम्ही त्यांच्याकडे मागा, कारण मागे तुम्हाला त्याचे जे रेफरन्सेस आहेत ते कदाचित दिसणार नाही. नेक्स्ट स्लाइड. हे येतात कसे बघतो, पहिल्यांदा त्यांचा कोणतरी GP असतो तो बघतो किंवा रोगी स्वतःहून काहीतरी पेनकिलर वगैरे औषधं घेतात आणि मग कधी नाही झालं की ऑर्थोपेडिक किंवा रिमॅटॉलॉजिस्टकडे जातात. तिथे तपासण्या होतात, त्याचं निदान पक्क होतं. त्याचे 4 आउट ऑफ 7 नावाचा अमेरिकन रिमॅटॉलॉजिकल असोसिएशनचे निकष आहेत किंवा युरोपियन युनियनचे काही गाईडलाईन्स आहेत
त्याप्रमाणे त्याचे निदान होतं. भारतात बहुतांशी अमेरिकन रिमॅटॉलॉजिकल असोसिएशन प्रमाणेच निदान करण्याचा प्रकार आहे. त्याच्याही बद्दल बोलीन की त्याच्यात काय त्यामुळे अडचणी येत आहेत. नेक्स्ट, आणि सगळ्यात जास्त आपल्याकडे रोगी जे येतात ते सेकंड ओपिनियनसाठी. त्या खालचं तुम्हाला त्या काल्पनिक वाचता येत नाही आहे की आय ऑलरेडी डायग्नोज मायसेल्फ ऑन द इंटरनेट, आय कम हिअर फॉर अ सेकंड ओपिनियन. या रुग्णांचं काय करायचं ते जितकं जमेल तितकं त्यांना दुसरीकडे जाऊ द्या असं मी मनातल्या मनात तुम्हाला नक्की सांगेन. नेक्स्ट, तेव्हा आपल्याकडे पाठवतो कोण तर बहुतांशी रोगी हे आपल्याकडे इतरांना बरं वाटलेलं बघून येतात की आज ही वस्तुस्थिती आहे. पुणे मुंबई आणि बंगळुरू मर्यादित माझा हा अनुभव आहे. किंवा तुमचे सहचिकित्सक तुमच्याकडे पाठवतात की अहो या रुग्णांमध्ये एका मर्यादेच्या पलीकडे मला यश मिळत नाही आहे, तुम्ही कृपा करून बघाल का. किंवा जे रुग्ण शिकले सावरलेले आहेत, आता तो वर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो. आज इंग्रजी भाषेचं भारतातल्या समाजावर असलेला अंमल आणि एकूण संगणक आणि इंटरनेट याची उपलब्धता असणं याच्यामुळे रुग्ण स्वतःहून आजाराबद्दल वाचणं ही प्रक्रिया खूप वाढली आहे. ती काही काहीला अडचणीची आणि त्रासदायक ठरते हेही मला माहिती आहे, पण युक्तिपूर्वक आपण ते आपलं बलस्थान करू शकतो. त्याची मी काही उदाहरणं तुमच्यासमोर मांडणार. आता अडचणी काय येतात पारंपरिक आयुर्वेदीय निदान करण्यामध्ये, तर आपल्याकडे लक्षण प्रमाणांगण वस्तुसिद्धी असं एक तर्कशास्त्रात आलेलं एक सिद्धांत आहे. आणि चरक संहिता काढली तर लक्षण लिंग हे फक्त उत्पन्न व्याधींमध्येच असतात अशा अर्थाचं वर्णन आहे. तर ह्या रुग्णांमध्ये लक्षणांची अभिव्यक्तीच नसते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कांदा उत्पन्न बिगर कांदा. या रुग्णांचं निदान काय करायचं, न त्यांच्यामध्ये संचारित्व असतं, न त्यांच्या ठिकाणी वृश्चिक दंशक वेदना असतात, किंवा वृश्चिक दंशक वेदना असणार आहेत असे सांगणारे 25 वर्षात मिळून ताराचंद्रमध्ये मी फक्त 2 रुग्ण बघितले. याचं कारण असं आहे की त्याच्यासाठी कधीतरी त्या माणसाला आयुष्यात वृश्चिक चावायला पाहिजे. आता शहरात वृश्चिक असतील पण ते आपल्याला अभिप्रेत वृश्चिक नसतात. वेगवेगळे समाज घटक असतात की जे वृश्चिकासारखे वागतात, पण आपल्याला तिथे वृश्चिक म्हणजे तो एक प्रकारचा कीटक अपेक्षित आहे, ते काही बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे त्याला ते उपवास लक्षात येत नाही. आणि आपण मात्र ते पुस्तक धरून 6 अर्थ संचारी वेदना, स्नेहन आणि अनुकोश आणि वृश्चिक इतका डोक्याला त्रास होतो की ही त्याची प्रत्यात्म लक्षण आहे. असंच कोणीतरी सांगून टाकलं की ही त्याची प्रत्यात्म लक्षण आहे. आपण ग्रंथकार सांगतायत का ते प्रवृत्त आम्हाताचं लक्षण आहे. सामान्य अवस्थेत संधीचा उल्लेख पण नाही आहे. पण ही कुठचीही चर्चा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतंत्रपणे पुस्तकं बघायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. दुसरं, आपल्याकडे जे पारंपरिक रुग्णपत्रक आहे जे CCIच्या अभ्यासक्रमाला मान्य आहे आणि जे जवळजवळ भारतातल्या सर्व रुग्णालयांमध्ये आयुर्वेदाच्या ते वापरले जातात. ते कोणी तयार केलं तर मामा गुरुजींनी तयार केलं. कसं तयार केलं तर जामनगरला विद्यार्थ्यांना शिकवत असताना मामा स्वतः रुग्णांची इतिहास कथन घ्यायचे, रुग्ण स्वतः तपासायचे, ते लिहायचे, त्यांचे सचिष्य पण लिहायचे. मग त्यात कस्तुरे साहेब आहेत, मिस्कर साहेब आहेत, के सदाशिव शर्मा आहेत, यगो जोशी आहेत, ते सगळे लिहायचे. आणि मग ते सर्व रुग्णपत्रक घेऊन मामा बसायचे आणि मग त्यातनं त्यांनी स्रोतसानुसारचं जे रुग्णपत्रक, नेक्स्ट स्लाइड, हे सगळीकडे वापरात आलं. नेक्स्ट स्लाइड. या रुग्णपत्रकामध्ये नेक्स्ट स्लाइड, आत्ताच्या काळात जाणवणारी मोठी अडचण काय आहे, नेक्स्ट स्लाइड, की त्याच्यामध्ये कुठेही कन्करंट ड्रग ट्रीटमेंट काय चालू आहे ही लिहिण्याची नोंदच नाही. तर त्यात काही मामांचा दोष नाही. त्यांनी हे रुग्णपत्रक केलं ते 50-60 साल. त्या काळामध्ये रुग्णाने ॲलोपॅथिक औषधं घेत असणं असा व्यवहारच नव्हता. त्यामुळे तशा प्रकारचा सदरच नाही आहे. आपल्याकडचा जो CCIचा निदानाच्या वर्षाला आणि नंतर चिकित्सेच्या वर्षाला जे केस पेपर फॉर्मॅट आहे त्याच्यातही ते तसंच आहे. त्यामुळे ती नोंदच केल्या जात नाही. ती जर नोंदच केलेली नसेल तर विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही की हे काहीतरी वेगळं चालू आहे आणि ह्याचा काहीतरी त्या निदानाशी, चिकित्सेशी, संप्राप्तीशी संबंध असू शकतो, असायला पाहिजे, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे त्याची नोंद नवीन रुग्णपत्रकांमध्ये रुग्ण सध्या काय औषध घेतो आहे हे आपण आग्रहाने विचारायला पाहिजे. नाहीतर कुठचंच लक्षण व्यक्त नाही तर मग निदान करायची पंचायत होते. हे रिलेटेड आर्थरायटिसचे ड्रग ऑप्शन्स काय आहेत
त्यातले 1997 सालामध्ये जे संदर्भ तुमच्यासमोर मांडले. नेक्स्ट स्लाइड. तो काही आज आपला अभ्यासाचा विषय नाही आहे, पण रुग्ण काय घेऊन येतो त्याचा संदर्भ काय, तर हे त्याचा संदर्भ आहे की रुमॅटॉलॉजिकल डिझीज क्लिनिक्स ऑफ नॉर्थ अमेरिका 1998, त्यात ती कशी ड्रग्स द्यायला पाहिजे. आपल्याकडे अजून इंट्रामस्क्युलर गोल्ड हे फारसं वापरत नाही आहे, परदेशातही आता तेवढं वापरत नाही आहे, पण आता नवीन बायोलॉजिकल झालेली आहे. नेक्स्ट स्लाइड. मेथोट्रेक्सेट हे मोठ्या प्रमाणात आजही आपल्याकडे वापरात आहे आणि सायक्लोफॉस्फेट. नेक्स्ट स्लाइड. आता ही सगळी औषधं घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये गुडमन अँड गिलमन नावाचा फार्मॅकोलॉजीचा संदर्भ ग्रंथ आहे. ॲलोपॅथीच्या कुठच्याही औषधांबद्दलचं जर तुम्हाला इत्थंभूत वाचायचं असेल तर त्यांच्याकडचं आधारभूत पुस्तक कुठचं, तर गुडमन अँड गिलमन टेक्स्टबुक ऑफ फार्मॅकोलॉजी, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी. ते पुस्तक संदर्भ म्हणून मी घेतलं आहे, कारण मला कोणावरही संदर्भ ही टीका टिप्पणी काही करायची नाही. तो माझा पिंड नाही, मी कधीच करत नाही. पण संदर्भ जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये ही जी काही सगळी ड्रग्स मी तुम्हाला आधी दाखवली, मेथोट्रेक्सेट आहे, सल्फासालिझमाइन आहे किंवा NSAIDs आहेत, त्या सगळ्यांचे डॉक्युमेंटेड साईड इफेक्ट्स काय आहेत असं त्यांचं पुस्तक सांगतं. ते मी फक्त तुमच्या समोर मांडतोय. तुम्ही सगळे कुशल आहात, ऑनलाईन जाऊन तुम्ही गुडमन अँड गिलमन हल्ली बघू शकता, त्याच्यावर तुम्ही बघा. नेक्स्ट स्लाइड. ॲट्रॉफी, डर्मॅटोलॉजिकल, ॲलोपेशिया, डर्मेटायटिस, लायकेनॉइड स्किन इरप्शन्स, अर्टिकेरिया, कॅम्फिगॉइड. नेक्स्ट स्लाइड. SLE, प्लुरायटिस, एक्झिमा. नेक्स्ट स्लाइड. थोडं आधीचं घ्या. एक लक्षात ठेवा की अर्टिकेरिया, ज्याचं आपल्याकडे पोट किंवा उदरतं असं निदान होण्याची शक्यता जास्त असते, या रुग्णांमध्ये ते त्या औषधाचा दुष्परिणाम आहे हे त्यांना कोणीच सांगत नाही. असू शकतो हे पण कोणी सांगत नाही, आणि मग ते काहीतरी वेगळं आहे असं समजून तो त्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातो. तो डर्मॅटॉलॉजिस्ट जर अनुभवी असेल तर तो लगेच सांगतो की अरे हे काही वेगळा आजार नाही आहे, तुझ्या आधीचे ड्रग डोस ॲडजस्ट करायला सांग. आणि अशा प्रकारचा पत्रव्यवहार मी बघितला आहे, पण अधिकांश हा पत्रव्यवहार मी मुंबईतल्या चिकित्सकांकडून बघितला आहे. मी मला विचाराल की त्या दृष्टीने दृष्टकर्मा ॲलोपॅथीच्या चिकित्सेमध्ये अधिक चांगले कोण, तर पुण्यापेक्षा मुंबईतले चिकित्सक अधिकांश जास्त चांगले आहेत, विशेषतः जे मोठ्या इन्स्टिट्यूट्सना कनेक्टेड आहेत. म्हणजे श्लोक असेल, ब्रिटिश कँडी असेल, हिंदुजा असेल, त्यांची मतं वेगळी येतात. त्याचा मी निश्चितपणे उपयोग कधी करून घेतो ज्या वेळेला पेशंट प्रेझेंट होतो आणि अमेरिकन रुमॅटॉलॉजी असोसिएशनच्या क्रायटेरियाप्रमाणे तो मुळातच रुमॅटॉइड आर्थरायटिसचा नसतो आणि त्याला औषधं सुरू केलेली असतात. का, तर RATS पॉझिटिव्ह, जो की मुळातच त्यांच्याकडचा निकष नाही आहे. आता असे रुग्ण हे मी महिन्याकाठी 2 ते 3 बघतोय आणि त्या रुग्णांना मी स्पष्ट सांगतो की मी काही त्या विषयाचा तज्ज्ञ नाही, परंतु तुम्हाला मुळातच ही औषधं सुरू करणं हे त्यांच्या शास्त्रानुसार सुद्धा कदाचित सदोष असेल, तर तुम्ही त्याची खातरजमा करून घ्या. माझ्या मते ही औषधं तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे, तर माझी औषधं द्यायचा विषय हा पुढचा आहे तुम्हाला ती औषधं कमी करण्यासाठी. आणि जवळजवळ 100% रुग्णांमध्ये ते जेव्हा अशा कुठच्यातरी सिनियर कन्सल्टंटकडे जातात, थोडंसं घोड्यावर चढवायला लागतं रुग्णांना, कारण त्यांची बांधिलकी त्या डॉक्टरची असते, मग मुंबईला कसं जाऊन मला खर्च येईल वगैरे वगैरे. पण ते जाऊन आले की त्याच्यापैकी जवळजवळ 100% रोगी ज्यांच्याबरोबर मला संशय असतो की यांना मुळातच आजार नाही, योगीचंच औषधं चालू आहेत, ते तिथेच बरे होतात. मग त्यांना आपल्याकडे औषध द्यायची वेळ फार कमी येते. त्यामुळे त्यातले जे ड्रग डिपेंडन्सी निर्माण होईल ते मुळातच जातात. हे आपण करावं का? माझ्या मते मला ते पटतं की मी माझ्या चिकित्सालयात रुग्णाच्या हितासाठी बसतोय हे माझ्या डोक्यात स्पष्ट आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे निसंकोचपणे रुग्णाला सांगतो की मुळातच तुम्हाला औषधांची गरज नाही आहे. नंतर जे तुमचे सांधे वगैरे दुखत आहेत त्याच्यात तुम्ही या माझ्याकडे. पण बाकीच्या बऱ्याचशा ज्या तक्रारी आहेत त्या तुमच्या सगळ्या त्या ड्रग डोसमुळे आहेत. हल्लीच्या काळात असा प्रसंग स्टॅटिन्सच्या बाबतीत गेलो. रुग्ण माझे पाय दुखत आहेत, हात दुखत आहेत, सांधे दुखत आहेत, त्याचं ते स्टॅटिनमुळे असतं. त्याच्यावर स्टडीज आहेत की स्टॅटिन घेणाऱ्या रुग्णांमध्ये मसल मास कमी न होता मसल स्ट्रेंथ कमी होते आणि त्याच्यामुळे वृद्ध व्यक्ती पडतात. अशा फॉल्स इन पेशंट्स ऑन स्टॅटिन, त्याच्यावर स्टडीज आहेत, ते वाचत नाही. पण म्हणजे कित्येकदा जर स्टॅटिन बंद केलं की त्याच्या 50-60% तक्रारी कमी होतात. त्याच्यासाठी थोडासा रुग्णाशी संवाद साधायला होतो. चिकित्सकांना त्याच्या पडतं असं नाही, पण तुम्ही किमान तुमच्याकडनं जर सांगितलेलं असेल तर रुग्णाचा तुमच्यावर हा विश्वास निश्चित वाढतो. मी हे करतो. सर्व औषधांचा माझा अभ्यास नाही. जे माझ्या व्यवसायात प्रामुख्याने येणारे व्याधी आहेत त्यांच्याबद्दलचं ड्रग्सचे काय काय परिणाम आहेत हे मी माझ्या माहितीपुरतं वाचून ठेवतो
कारण मला माहिती पाहिजे की यातल्या आजाराची लक्षणं कुठची आणि औषधांची लक्षणं कुठची. कारण उगीचोगीच जास्त औषधं दिल्या जातात किंवा पंचकर्माचा जिथे अवस्था नाही त्याचं प्रतिपादन केलं जातं. नेक्स्ट अॅनोरेक्सिया, गॅस्ट्रोइंटेस्टायनल अॅनोरेक्सिया, म्युकोझल अल्सरेशन, हिपॅटिक डिस्फंक्शन, नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया. नेक्स्ट लाईक स्टोमॅटायटिस, हिपॅटिक सिरोसिस. आता हिपॅटिक सिरोसिस फार माझ्या डोक्यात राहिलं आहे. त्याचं कारण असं आहे की असंच 3-5 वर्ष ॲलोपॅथीची औषधं घेऊन झाली आहेत आणि माझ्याकडे ताराचंद्र रुग्ण आला. मी नेहमीच्या पद्धतीने त्याला लंडनवर घेतलं, काही प्राथमिक औषधं सुरू केली. आमच्याकडे आम्ही सोनोग्राफी केली, त्या ह्याच्यात त्याला सोनोलॉजीचा रिपोर्ट आला की हिपॅटिक सिरोसिसची सुरुवात आहे. झालं ते रुग्ण, त्यांचे सगळे नातेवाईक हे उठून आमच्या मागून गेले. अहो म्हटलं त्याला आता औषध सुरू करून 10 दिवस पण नाही झाले. नाही म्हणजे आमच्या त्या ॲलोपॅथी सांगितलं तुम्ही आयुर्वेदिक औषध देतात त्याच्यामुळे सिरोसिस झालं. मला हे सगळे संदर्भ काढून, पण काय असतं एकदा रुग्णाची कुठची धारणा झाली अतप्रविनियोजनाचा एक प्रकार चुकीची, ती डोक्यातनं काढणं महा अवघड आहे. दुसराही एक प्रसंग असाच झाला. नेक्स्ट लाईन कार्डिओपल्मनरी, रायनायटिस, सायनोसायटिस, हायपरटेन्शन, हायपोटेन्शन, ECG abnormality, dyspnea. नेक्स्ट लाईन ब्रॉन्कायटिस, इव्हेंच्युअल कार्डियक अरेस्ट, व्हॅसोडायलेटेशन, कार्डिओमायोपॅथी. हे सगळे औषधांचे गुडघाण गिरमनमध्ये डॉक्युमेंटेड दुष्परिणाम आहेत. नेक्स्ट लाईन ऑप्थॅल्मिक कॅटरॅक्ट, डिप्लोपिया, रेटायनोपॅथी. नेक्स्ट लाईन हायपोग्लायसेमिया, हायपोकॅलेमिया. नेक्स्ट लाईन रुग्ण आपल्याकडे येतात ते याच्यासाठी येतात, मेल पेशंट्स, आणि स्त्रिया येतात त्याचा इथे उल्लेख नाही आहे की त्यांना स्पष्टपणे डॉक्टर सांगतात की तुम्हाला रुमेटॉइड आर्थरायटिस आहे, हा आजार कधीही बरा होत नाही, जन्मभर औषधं घ्यावी लागतील. ही औषधं चालू असताना गर्भधारणा झालेली चालत नाही, कारण निकृष्ट दर्जाचा गर्भ तयार होईल किंवा त्या गर्भामध्ये अनेक जन्म राहतील. अनेकदा ताराचंद्रमध्ये येणाऱ्या नवीन लग्न झालेल्या मुली किंवा ज्यांचं लग्न करण्याच्या वयाच्या मुली आहेत त्यांचे पालन त्याला घेऊन येतात, ते बहुतांश वेळा ह्या अडचणीसाठी येतात. इतर कुठच्याही साईड इफेक्टसाठी मी त्या मानाने ताराचंद्रमध्ये मुद्दाम कोणी रुग्ण घेऊन आलाय असं बघितलेलं नाही, कारण अज्ञान. पण ही अडचण आणि आपल्याकडे समाजात लग्न झाल्यानंतर काही विशिष्ट काळात मूल व्हायला पाहिजे ही सामाजिक अपेक्षा, ह्याच्यामुळे सर्वाधिक रुग्ण येतात. आणि ह्याच्याबद्दल मात्र जवळजवळ सर्व रिव्हायडोलॉजिस्ट स्पष्ट सांगतात की जमेची बाजू, बाकीच्या बाबतीत तितक्या स्पष्टपणे सांगत नाही. अमेरिकेतले जे पेशंट असतात ते युरोपमध्ये, तिथे तुम्हाला अशी औषधं सुरू केली त्या रुग्णाला सर्व प्रकारच्या या औषधांच्या दुष्परिणामांची माहिती ईमेलवर पाठवावी लागते, शक्य असेल तर प्रिंटेड स्वरूपात द्यावी लागते, त्याच्यावर त्या रुग्णाची सही घ्यावी लागते. हे सगळं मला कळलं आहे, तरी सुद्धा मी घेऊ इच्छितो. किंवा तिकडे त्या चिकित्सक असं सांगतात की ही औषधं द्यायला पाहिजे, तुम्ही सांगा तुम्हाला घ्यायची की नाही. इकडे आपल्याकडे रुग्ण पूर्णपणे श्रद्धा ठेवून उपचार करतो, त्याच्यामुळे काही दोष येतात, त्याच्यापैकी हा एक दोष आहे. पण सुदैवाने ह्या बाबतीत मात्र सगळेजण स्पष्टपणे सांगतात आणि रुग्ण तुमच्याकडे त्याच्यासाठी कित्येकदा येतात की मला मूल होत नाही आहे किंवा मला मूल व्हायला हवं आहे, तर तुम्ही औषध द्या. चुकून सुद्धा उल्लेख नाही करत की मला सांधेदुखी आहे त्याच्यासाठी मी इतकी औषधं घेतोय किंवा घेते आहे, ते सगळं लपवून ठेवतात. अशा वेळेला त्या रुग्णाला बाजूला घेऊन चौकशी करा, कारण त्यांच्या नाडीमध्ये 3 दोष लागतात, त्यांना बाजूला घेऊन विचारा. कारण बरोबर सासू असेल तर ती मुलगी बोलत नाही, सून. कारण त्यांचा आमचा नेहमीचा अनुभव आहे. मग आमच्या स्त्री रुग्ण असतात त्यांना मी सांगतो जरा त्या रुग्णाला बाजूला घ्या, मावशी तुम्ही जरा इथेच बसा, त्या ताई त्या पेशंटला बघताय. मग त्या मुलीला माहिती असतं काय विचारायचं, मग त्या विचारतात, मग कळतं की ती बाई का आली. ते सगळा उलगडा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत उपचाराला सुरुवात करायची नाही, कारण तो अतिशय मोठा संवेदनशील विषय होऊन बसतो. नेक्स्ट स्लाइड. रिनलमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम, नेफ्रोटॉक्सिसिटी. नेक्स्ट स्लाइड. त्याच्या आधीची सोलापूरहून आलेली रुग्ण, मुसलमान रुग्ण, आणि खूपच ते आग्रह धरायला लागले की तुम्ही काही पण करा साहेब, ते राहायला चालेल. नातेवाईक पण बरोबर 3-4 की तुम्ही काही करा पण हिला ॲडमिट करा, आम्हाला माहिती आहे तुम्ही पंचकर्म ॲडमिट करून करता, तुमचं लय साहेब नाव ऐकलं आहे. तर मला आता 2 गोष्टी इतके वर्ष ताराचंद्रमध्ये काम करून राहिले की रुग्णाबरोबर ज्या जास्त नातेवाईक येतात त्याच्यापैकी टिकण्याची शक्यता कोणीच नसते. आणि दुसरं, जेव्हा रुग्ण तुम्हाला खूपच मोठ्या देवदारूच्या वृक्षावर चढवतो त्यावेळेला काहीतरी संशय घ्यायला पाहिजे. मी निश्चितच अशा पेशंटला जर बाजूला थांबा, नंतर बोलू तुमच्याशी. याचं कारण असं आहे
की त्या हृदयाला साहेब तुमच्या तपासण्या आहेत का? ते म्हणजे नाही हो साहेब, सगळ्या आमच्या हरवून गेल्या. काय झालं तुम्ही विसरूनच गेली. दुसरं मोठं लक्ष आहे, बाकी सर्व प्रकारचे कागदपत्र बरोबर आहे आणि त्यातले 2-3 नेमके गहाळ आहेत. निश्चितपणे मी सांगतो की आपण असं करू मागू, काही बिघडत नाही. विसरला असं तपासण्या सगळ्या करून पुण्यात करा, सोलापुरात करा, परत या. त्या तुलनेमध्ये इम्पॅक्ट रिनल फंक्शन होतं. सोनोग्राफीमध्ये तिचं एका साईडची किडनी गेलेली होती, किडनी फेलियर झालेलं होतं, ती सगळी डायबिटिक घेत होती, लक्षण काहीच व्यक्त झालं नाही. आता ह्या रुग्णाला जर का मी उपचार दिले असते, नुसतं लघवाशयातून लग्न जरी सुचवलं तरी मग सगळ्या बाजूनी तुमच्या खाण्यापिण्याच्या पथ्यामध्ये तुझी किडनी आठवड्यात खराब झाली. अरे एकीकडे तुम्ही म्हणता आमच्या आयुर्वेदिक औषधं काम नाही केलं, एकीकडे पेडसे सरांच्या दर्शनाने किडनी फेल होती. म्हणजे काहीतरी एकदा पकड हरवा ना, की मला पण परीक्षण नक्की करा ना वैद्याचं. पण हे आत्ता जरी चेष्टेवारी वाटलं तरी त्यावेळेला रुग्णालयामध्ये खाजगी व्यवसायात मोठा बाका प्रसंग येतो. कारण तुमच्या बाजूला हे सगळं सांगून ढाल लढवायला कोणीच नसतं. त्यामुळे हल्ली मेडिकल लिगल इश्यूज सध्या वाढलेले असल्यामुळे आणि विषाणू रुग्णांचं प्रोडक्शन मागेच बंद झालेलं असल्यामुळे मी रुग्णांना या अशा प्रकारचा जर आजार असेल तर स्पष्ट सांगतो, तुम्ही तपासणी करून या, काही बिघडत नाही, आपण 15 दिवस नंतर औषधं सुरू करू. किंवा मग काहीतरी किंचित कर औषध द्यायचं, ते लिहून द्यायचं आणि ते शतावरी गोखू असं काहीतरी साधारण औषध द्यायचं. किंचित करपेक्षा थोडंसं वरती, ते शक्यतो ब्रँडेड कंपन्यांचं द्यायचं, म्हणजे हिमालया वगैरे. याचं कारण 15 दिवसात जर ते तपासणीत आढळलं तर ते उलटं तुमच्याकडे शेकत नाही. नाहीतर तुमच्याकडनं काही दिलं की परत तुमचं औषध इतकं बेरीमान असतं की 15 दिवसात त्याची किडनी आणि लिव्हर सगळ्या जातात. ही वस्तुस्थिती हे असं असायला नको असं मला पण मनापासून वाटतं. पण माझी याचिकावरती प्रलंबित आहे, त्यामुळे अजून तरी सगळा विषय असाच चालू आहे. कोण टिकटीने आम्ही सांगतो की रुग्णाकडे उपचार करायला पैसे नसतात, तपासण्या करायला सांगताना आम्हालाही मनाला त्रास होतो, पण पर्याय नाही. पण ते जर केलं नाही तर तुम्ही गोत्यात येता. नेक्स्ट आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून प्राथमिक तुमचं काय संदर्भ बघितलेले असलं पाहिजे किमान. तर वातव्याधी, ज्वर, वातरक्त, त्रिमर्मीय चिकित्सेत, विषरोग, पांडू आणि ग्रहणी एवढे 7 तरी चार्कोत्तर व्याधींची वर्णनं ही तुमच्याकडे खणखणीत संदर्भाला तयार पाहिजे. ज्या काळी आम्ही प्रॅक्टिस सुरू केली, राज्यामध्ये सेवा सुरू केली, त्याला फक्त वातव्याधीचं प्रकरण बघितलं तरी बरेचसे प्रश्न सुटायचे. आता नाही सुटत. का नाही सुटत? पण ड्रग डिपेंडंट हा त्याच्या साधर्म्य असलेला असतो, पण तो तोच नसतो. तो दिसायला तसाच असतो, पण तो वेगळा असतो. आणि तो वेगळेपणा कुठे कुठे आपल्याकडे सापडतो तर ह्या 7 ठिकाणी सापडतो. सर्वच ठिकाणी 7 व्याधींचा विचार करायला लागत नाही, प्राधान्याने 3 व्याधींचा लागतो. आणि उपक्रमाच्या बाबतीत स्नेहसंवेदन बसती याच्याबद्दलचं तुमचं वाचन तयार आहे. ते ह्या 3 व्याधींची तुम्हाला प्राथमिक शास्त्रीय तुम्हाला मार्गदर्शक सूत्र या ड्रग डिपेंडंटची मला कुठे सापडली हे फक्त चर्चापुरतं मर्यादित विषय आहे. तर ज्वर चिकित्सेत किंवा ज्वर निदान, विषरोग आणि वातव्याधी या 3 ठिकाणी तुम्हाला या ड्रग डिपेंडंटचे विचार आपण कसा करावा याचे संदर्भ सापडतात असा माझा अभ्यास सांगतो. एवढेच फक्त अभ्यासलेले अध्याय आहेत असं मला कुठूनही सुचवायचं नाही. माझ्या अनुभवात जे आलं ते तुमच्यासमोर मी मोठेपणाने मांडतो. आता त्यातले कुठचे संदर्भ महत्त्वाचे आहेत ते तुमच्यासमोर मांडायला लागतो. नेक्स्ट बलाधिष्ठान आरोग्यम यद अयम क्रियाक्रमः. नेक्स्ट स्लाइड. यावत् लघुत्वात् आशनं नद्यात् मांसरसेन च बलमिह अलं निग्रहाय दोषाणां बलमुच्यते. जीर्ण ज्वराच्या बाबतीत किंवा ज्वराचं पाचन झाल्यानंतर हे सूत्र आलेलं आहे चरक संहितेमध्ये. आणि त्यावेळेला रुग्ण अबल असतो, त्याचं बल वाढवण्यासाठी त्याला मांसरस घ्यावा असं ते वर्णन आहे. आणि का तर बलमिह अलं दोष निग्रह आहे. आता या सूत्राचा ताराच्यामध्ये मला आलेला अनुभव काय तो मी समोर मांडतो. तसा सगळ्यांना पटला पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. माझ्या मते ते असा त्याचा अर्थ निघतो. उदरी जे आमच्याकडे नेहमी येतात ताराचंदमध्ये, तुमच्यापैकी काही आवासी वैद्यकीय रुग्ण बघितलेले आहेत, त्यांच्यामध्ये 2.5, 3.5
4 असे हिमोग्लोबिन असणारे स्त्री पुरुष अगदी नित्य नेमाने अजूनही दाराचंमध्ये प्रवेश होतात. त्यांच्यामध्ये आत्ताचे सध्याचे जे आत्ता NAB आहे, पण त्याच्या आधी काही काही दुर्घटना झाल्यामुळे संस्थेने असा संकेत केला आहे की या सर्व रुग्णांच्या तपासण्या केलेल्या पाहिजे. आणि मग त्या तपासण्या केल्यावर एवढं सापडलं की आमच्याकडे ॲलोपॅथिक युनिट आहे, मग आम्ही त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन देतो. ते दिल्यावर असं लक्षात येतं की ते रुग्णाच्या उदराची लक्षणं ही झपाट्याने कमी येतात. काहीही आयुर्वेदिक औषध न देता त्या उदराचे बाबा 5 ते 8 सेंटीमीटर 2 ते 3 ब्लड ट्रान्सफ्युजन ते कमी येतात. आता हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता की अरे हे कसं काय झालं. बरं तिकडे तर काय ते साम निराम वगैरे असं काही बघितलं जात नाही, तिथे फक्त हिमोग्लोबिन बघितलं जातं. पण परिणाम काय दिसतो तर सकारात्मक व्याधीच्या लक्षणामध्ये मार्ग बघायला मिळतो. तेव्हापासून माझ्या डोक्यात विषय चालू होता की हे का होत आहे आणि हे जर होत आहे आणि जर शास्त्र आहे तर मला त्याचं उत्तर त्याच्यात सापडायला पाहिजे. एक तर माझ्यामध्ये त्यांनी बलाधिष्ठान वाढतं, बलं वाढतं. हेच बघितल्यावर 1, 2, 2.5, 3 हिमोग्लोबिन असलेल्या स्त्री रुग्ण ड्रग डिपेंडंट यांना प्रवेश झाल्यावर मी हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे म्हणून त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन सांगितलं, बाकी काहीही कारण नव्हतं. त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन जेव्हा देण्यात आलं त्यावेळेला त्या ब्लड ट्रान्सफ्युजन नंतर त्यांची असलेली व्याधी लक्षणांमध्ये 30 ते 40% मार्ग आठवड्यात मिळाला, काहीही चिकित्सा नव्हतं. दुसरं असं झालं की जी रुग्ण अत्यंत क्षीण बल असल्यामुळे मला मोठे उपक्रम करता येणार नव्हते, त्या रुग्णांचं हे कृत्रिम युक्तिकृत बलवर्धन झाल्यावर पाचन पूर्ण करायला लागलं. पण त्यानंतर मला त्याची कर्मचिकित्सालयाकडे घेता आलं. हा जेव्हा मी पहिल्यांदा निर्भीक हे ब्लड ट्रान्सफ्युजन हे पहिल्यांदा काय झालं तर रुग्ण बघितले, अनुभवाची गोष्ट आहे त्याचा विचार केला. पुढच्या वेळेला मी स्वतः 1-2 रुग्णांमध्ये सुचवलं. दरम्यान हे रुग्ण प्रवेशित होते आणि काही कारणास्तव विलासनंदनचं नेमके त्यांच्या कामासाठी जर्मनीला गेले होते. तर राऊंडला आल्यानंतर त्यांना सांगितलं की सर अशी रुग्ण आहे, तिचं इतकं 2.5 हिमोग्लोबिन होतं, तर मी त्याला 3 ब्लड ट्रान्सफ्युजन दिली आहे आणि त्यानंतर तिच्यात हा फरक आहे, काही औषध दिलेलं नाही अजून. सरांना काहीतरी सुरुवातीला काही फारसं पटलं नाही. त्यामुळे ते म्हणले हे कशाला केलंस, आपण आपल्याकडचं काहीतरी दिलं असतं. म्हटलं सर तिला मला काहीच करता येत नाही विचार, आणि तिला ऑलरेडी काहीतरी सेकंडरी इन्फेक्शन होतं, ते आपल्या मॉडर्न युनिटने बघितलं होतं आणि म्हणून त्यांनी सुरू केला. तर झाल्यावर हा परिणाम आहे. तर अजून 2 रुग्ण आहेत, तर मी देऊ का सर म्हटले ते पण नीट लक्ष ठेवते रुग्णांना आणि मला सांग काय होतं. आणि त्या पहिल्या 2-3 रुग्णांमध्ये त्या 2.5-3 वाल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन दिल्यावर त्यांच्यात कुठचंही इतर उपचार न देता जो लाक्षणिक उपचार मिळाला, जो नाडीत फरक जाणवला, जो उदर परिसरात फरक जाणवला, तो एरवी पंचकर्म चांगलं 3 आठवडे झाल्यानंतर जो फरक जाणवतो बलवृद्धीमधला तो जाणवायला लागला. मला कुठच्याही प्रकारे असं सूचित करायचं नाही की जिथे इथे तुम्हाला अशा प्रकारचा ड्रग डिपेंडंट पेशंट मिळेल त्या सगळ्या तुम्ही ट्रान्सफ्युजन देऊ शकता. मला कुठेही असं सुचवायचं नाही. अर्थाचा विपर्यास करू नका. जे पाहण्यात आलं ते मोकळेपणाने तुमच्यासमोर मी मांडतोय, कारण हा संवाद आहे आणि माझा दावाच नाही की मी म्हणतोय की तुम्हाला पटलं पाहिजे की मला नाही पटलं तर चांगलं, कारण मग मला परत विचारायला खाते मिळेल. पण जे बघण्यात येतं ते हे बघण्यात येतं. आता याची थ्रेशोल्ड काय, सामान्यपणे 5 पेक्षा कमी जर असेल तर त्यांना ट्रान्सफ्युजनची निश्चित उपयोग होतो. 5च्या वरचे असतील तर आम्ही त्यांना काही वेळेला रक्तबस्ती, काही वेळेला त्यांना रक्तपान, त्यावेळेला काही 2-3 हौशी हौसमन होते, बराच उत्साह होता त्यांना. ते जाऊन ते तिकडच्या मागच्या मार्केटमधून बोकडाचा अनुभव वगैरे सगळं करायचं. पण एकूण सगळं खर्चावाजं जातात ते ट्रान्सफ्युजन स्वस्त पडतं. पण ते सगळे प्रयोग करावे ते निश्चितच करावेत, शास्त्रात दिलेले आहेत, पण ते ब्लड ट्रान्सफ्युजन जास्त स्वस्त पडतं. या रुग्णांमध्ये बलवृद्धी झाली की रुग्णांमध्ये फरक पडतो. हे बघितल्यावर मला दुसरं काय लक्षात आलं की या रुग्णांमध्ये ज्वरचिकित्सेमध्ये दिलेलं आहे की पहिले काही दिवस त्यांना कषाय पान द्यावं, मग अमुक करावं. पहिले काही दिवस काहीच देऊ नये, नुसतं रुग्ण द्यावं, मग कषाय पान, मग त्याची कालमर्यादा, बरीच मोठी चर्चा तिथे टिकेट पण आली. पण त्याला जर बलवर्धक रसौषधी दिली तर हे रुग्ण पटकन सुधारतात. परत सूत्र त्याचे बलाधिष्ठानमे आरोग्य आणि बलमियाला निग्रहाय दोषाणा. तुम्ही रसवैद्य परंपरा जर बघितल्या या व्याधींच्या उपचाराच्या, तर ते सगळे मंडळी या रुग्णाला अत्यंत बलवान, सामान्यपणे ज्याच्यात विष आहे असे हातपाल मनुष्य असलेले कल्प वापरण्याचं संपूर्ण भारतात प्रघात आहे, विशेषतः उत्तर भारतामध्ये जास्त. त्याच्यामागचं कदाचित कारण हे असेल की तुम्ही बलवृद्धी जर पटकन घडवून आणली रसौषधीने तर रुग्णामध्ये उपचार लवकर बघायला मिळतो.
नेक्स्ट एक अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. ज्वराचे जे सगळे पर्याय आहेत त्याच्यापैकी एक 8वा पर्याय रोग असा चरकाने दिला आहे. आणि त्यामुळे मृदुवैद्य परंपरा अशी आहे आणि शारीरिक व्याधींसाठी ज्वरप्रधान असा असल्यामुळे आणि रसप्रदूषण सर्वांना बंधन आणि तो त्यातला ज्वर हा प्रधान अध्याय आहे. हे सगळे जर संदर्भ बघितले तर दौर्बल्य देह धातूंना झोरोजीर्ण वर्तते म्हणण्यापेक्षा सर्व प्रकारचे रोग की ज्यांच्यामध्ये चिरकारी अवस्था येते त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण दौर्बल्य धातूंचं. आता या धातू दौर्बल्याचे 30 कारण आहेत. जर तुम्ही निव्वळ चरकसंहिता घेतली तर धातू दौर्बल्य निर्माण ज्याच्यामुळे होईल किंवा धातू बलाशी संदर्भ असलेले असे आपल्याकडे जवळजवळ 30 संदर्भ चरकसंहिता आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ 8 ते 10 हे अनमॉडिफायबल आहेत की जे बदलता येत नाही. उदाहरणार्थ बलवत काले जन्महा, बलवत देशी, कुलाची प्रकृती वेगळी असणं हे तुम्हाला नाही बदलता येत. किंवा रुग्णाचं वय हे नाही तुम्हाला बदलता येत. किंवा रुग्ण तुमच्याकडे यायच्या आधी स्नेहनित्य असणं, व्यायामनित्य असणं, नित्यमिताहार विहारसेवी असणं तुमच्याकडे यायच्या आधी हे सगळे अनमॉडिफायबल आहेत. पण एकूण जर तुम्ही चरकसंहिता घेतली तर धातू दौर्बल्य निर्माण होईल अशी 30 कारणं स्पष्टपणे ग्रंथकारांनी दिली आहेत. त्याच्यापैकी जे मॉडिफायबल आहे ते कुठची आहार, विहार, कृत्रिम बलोपधान हे सगळे तुम्हाला करता येते. तो आजचा विषय नाही आहे. निव्वळ दौर्बल्य देह धातूंना या विषयावर आता मी 2 दिवसापूर्वी युट्यूबला होतो ते मी जवळजवळ 1.5 तास फक्त ते दौर्बल्य देह धातूंना आणि त्याचे ग्रंथोक्त वर्णन याच्यावर बोललं तिथल्या तत्वप्रकाशनमध्ये. पण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे कळणं आणि याचं चिकित्सेतल्या यशाशी त्याचा संदर्भ आहे. पंचकर्म करायचं का नाही, शम औषधं कुठची द्यायची या सगळ्यांमध्ये निकष पाहिजे. जे धातुबल वाढवेल असं काहीही करायचं नाही. जे जे उपचार करायचे ते सर्व बलवर्धन करणारे करायचे. म्हणजे ह्या ठिकाणी पाचनपूर्वक ग्रहण करणं अपेक्षित आहे, संतर्पण करणं अपेक्षित आहे, अपतर्पण करायचं नाही आहे. आमवाताचा जो क्लासिकल वर्णन आहे त्यात जवळजवळ संपूर्ण चिकित्सा सूत्र स्नेहपानाला पोचेस्तोवर हे पूर्णपणे अपतर्पणाचं. हे सर्व प्रकारचे अपतर्पणं अतिशय मोठ्या प्रमाणात ड्रग डिपेंडंटच्या पेशंट्समध्ये मी आणि अनेक चिकित्सकांनी केली आहेत. त्यांनी अपयश येतं हे मी बघितलेलं आहे. कुठच्याही प्रकारची मला टीका करायची नाही, पण वास्तव असं आहे की माझ्या वयाचे आज वैद्य सभागृहात आहेत की ज्यांनी ताराच्या रुग्णालयात किंवा अशा कुठच्या तरी जुन्या सगुण संस्थांमध्ये आपल्या परीक्षा दिल्या आहेत द्वितीय किंवा तृतीय वर्षाच्या. त्यांना लक्षात असेल की भिंतीकडच्या बेड्सवर 2 प्रकारचे रुग्ण सर्वात जास्त की जे 2-2 परीक्षा तरी किमान द्यायचे किंवा 2-2 परीक्षांना उपस्थित राहायचे विद्यार्थ्यांच्या. ते पक्षाघाताचे रोगी आणि दुसरे वातव्याधी त्यातल्या त्या नामवाताचे किंवा संधिगत वातव्याधीचे रुग्ण हे कॉट त्यांच्या अगदी भिंतीला टेकून महिने तिकडे असायचे. मला हे नक्की माहिती आहे कारण एका परीक्षेला त्यातल्यापैकी एका रुग्णानेच मला सांगितलं होतं की हा जो परीक्षक आहे ना तुला खवट आहे, तो तुम्हाला हे विचार नाही एवढं अतिशय विषयवड असतात. पण आम्ही त्यांना रोज भेटत असल्यामुळे आम्हाला जास्त वर्ष असतं. त्यामुळे ते सांगायचे की हा असं विचारतो बरं का माझ्यावर, ते तुम्ही तयार ठेवा. आम्हाला फार उपयोग होता कारण रात्रीच्या राऊंडला आम्ही असायचो. तर हे जे रुग्ण असायचे यांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अत्यंत वीर्यवान औषधं वापरून त्यांची विरेचनं, त्यांची वृक्षवालुकासेन मी स्वतः केलेली आणि त्यात असं दिसायचं की रुग्णाला उपशम मिळतो मग काहीच होत नाही आणि मग परत सर्व लक्षणं वाढतात आणि मग पुढे रक्तदृष्टीची सगळी लक्षणं बघायला मिळतात, ओजक्षय होतो. शेवटी रुग्ण कंटाळतो आणि निघून जातो किंवा युनिट चेंज करत राहतो. याचं कारण दौर्बल्य देह धातूंना हे त्या रुग्णामध्ये आहे हे प्रकटपणे आम्ही ओळखून त्याप्रमाणे आमचं पहिल्या दिवसापासून धोरण बदललं नाही हे एक त्याच्यामधलं कारण असावं. इतरही काही नसते पण हे त्यांना महत्त्वाचं. त्याच्यामुळे तुम्ही इफ यू वॉन्ट टू एअर ऑन द साईड ऑफ सेफ्टी तर रुग्णाचं बल राहील असे सगळे उपचार करा. कुठच्याही प्रकारचं कर्म हे त्याचं बलहानी तयार करेल असं करू नका. नेक्स्ट स्लाइड. हे लग्न कोणाला द्यायचं नाही आहे तर वाताचे श्रमजे पुराणे शतजे झाले हे यांच्यामध्ये द्यायचं नाही आहे तुम्हाला. तर हे रुग्ण जे असतात त्यांच्यामध्ये कित्येकदा वातदृष्टी त्यांच्या भेषज अपचारामुळे आणि अपतर्पणामुळे झालेली असते. त्यांना लग्न नाही द्यायचं, त्यांना लग्नाच्या होत नाही. नेक्स्ट रक्तमोक्षणाची अवस्था आहे. त्यांना श्रीकृष्णाने आणि स्निग्धवृक्षाने बरं वाटत नाही आणि जे शाखास्थित आहेत त्यांना तुम्ही रक्तमोक्षण करा. याचा पुढे आपल्याला चिकित्सेत उपयोग होतो. नेक्स्ट आहे हे ज्वरित रुग्णाने काय काय करू नये हे सगळ्याच्या सगळं या ड्रग डिपेंडंट आर्थरायटिसच्या रुग्णाला लागू
म्हणून मी आमचं सूत्रच घेतलं आहे. आज ज्वर हा विषय नाही आहे. हे संदर्भ तुम्ही बघा, चरकातले आहेत, चिकित्सा स्थानातले आहेत. त्याचा श्लोक क्रमांक किती दिलेला आहे? 330 ते 332. पुढचंही एक सूत्र आहे जे पुनरावर्तन ज्वराचं आहे, तेही फार महत्त्वाचं आहे. असंचार मनोयस्तु ज्वरमुक्त निषेध होते. आणि मूळ चरकाचार्यांनीच असं दिलेलं आहे की असे इतर कुठचेही आजार असतील की ज्यांच्यामध्ये पुनरावर्तन झालं तर त्याच्यामध्ये ही कारणं तुम्ही बघायला पाहिजे. आणि ड्रग डिपेंडंट आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये पहिल्या दिवशी या संदर्भामुळे तुम्हाला पहिल्याच दिवशी तर रुग्णाला सांगायला लागतं की तुम्हाला जरी कितीही बरं वाटलं तरी तुम्ही बरे नाही आहात. तुम्हाला पूर्ण बरं वाटायला किंवा हा आजार परत तुम्हाला येऊन स्पर्श करायला 3 ते 5 वर्ष थांबायला लागतं. तर तुम्ही पूर्ण बरे असं म्हणायचं जर का तुम्हाला ऋतुसंधी वगैरे कुठच्याही काळात व्याधीची लक्षणं जाणवली नाही तर. एरवीच्या आम्हाला ज्या रुग्णांचं गणित तुमच्यावर मांडणार आहे की जे नॉन ड्रग डिपेंडंट आहेत त्यांना किती वेळ लागतो? फार कमी वेळ लागतो. म्हणजे ड्रग डिपेंडंट असतात त्यांना पहिल्या दिवशी सांगा की हे सगळं तुम्ही करायचं नाहीये. तरीही कितीही आग्रहपूर्वक सांगितलं तरी रुग्ण प्रमाद करतच असतात. हल्ली मी माझ्या सगळ्या औषधांना सांगतो डिस्चार्ज चार्जवर लिहून ठेवा, हे करू नये असं सांगितलंय, त्याच्यावर सही घ्या, त्याची आपल्याकडे कॉपी ठेवा. याचं कारण मेडिकल लिगल वातावरण बदलत आहे. आणि दुसरं एक व्यावहारिक कारण म्हणजे इतके रुग्ण बघितलं लक्षात राहत नाही की आपण पुढच्या रुग्णाला काय सांगितलं. नेक्स्ट टाइम अचिंता ज्वरामध्ये त्याचा मूळ संदर्भ आला तो विषम ज्वरामध्ये आलेला आहे की तो वेळेचा काळ असला की रुग्ण घाबरून जातो की आता मला ज्वर येईल. या ड्रग डिपेंडंटमध्ये सुद्धा त्याची ती गोळी बंद केली की विशेषतः त्याचं NSAID बंद केलं की 24 ते 48 तास त्याचा शूट वाढतो याचा त्याला अनुभव असतो. पण पूर्वी रुग्णाने प्रयोग केलेला असतो तो भयंकर घाबरतो. मी त्याला युक्ती काय वापरतो पण तिथे अचिंता असं सांगून काही फारसा उजेड पडत नाही. कारण त्याचं इतकं दुखत असतं. विशेषतः स्त्री रुग्ण असेल तर तिला सकाळी गाडीतनं चालता येत नाही, कपडे बदलता येत नाही, फूस बदलता येत नाही की त्यामुळे अचिंता वगैरे असं काहीतरी जर तुम्ही सांगायला गेला तर रुग्ण विमुख होतो. व्यवहारात त्याचा उपयोग जास्त चांगला होतो त्या गोष्टी मला दाराच्या रुग्णालयात शिकायला लागल्या. विशेषतः माझ्या मुसलमान स्त्री रुग्णांकडनं त्या मला काय सांगायच्या 2-3 प्रकारे सांगायच्या कि डॉक्टर साहब ये मेरा जो जोड़ का दर्द है वो जरा ठीक कर दो, मेरे को ना अगले बरस हज करने के लिए जाने का है, मैं तुम्हारे लिए खजूर लेके आएगी. So she had some higher value which she wanted to go out. तो जब तुम्ही धागा धरला आणि सांगितलं लेकिन तुम परहेजी करोगे क्या? लगता है अल्लाह की इच्छा है कि आप परहेजी करो, इसीलिए तो आज मेरे पास आप आ गए, तो परहेजी करनी पड़ेगी, नहीं तो आप अल्लाह के दरबार में नहीं जा सकते. काय रुग्ण विषय वश होतात तुम्हाला सांगतो, कमालीचा फरक पडतो. ती रुग्ण म्हणतात हरकत नाही, तुम्हाला खात्री आहे तो माझ्यावर मला विश्वास नाही. पलीकडे पंचनामात 4 रुग्ण आहेत त्यांना जाऊन भेटा. मी एक वेळ थापा मारेन, रुग्ण रुग्णाला थापा नाही मार, जाऊन भेटा त्यांना. मी आग्रह करतो की जाऊन भेटा. उस्मानला सांगतो आधीच्या रुग्णांची भेट घालून द्या. इतका कमालीचा परिणाम दिसतो. रुग्णाने रुग्णाला जर सांगितलं की मला बरं वाटतंय तर त्याची अचिंता ही अवस्था इतकी खटखणीत निर्माण होते. माझं कदाचित वाक्चातुर्य कमी असेल पण मी इतकं अचिंता पदाला रुग्णाला नेऊ शकलेलो नाही. दुसरा एक उपयोग ज्या बायकांना म्हणजे सामान्य 50-60 ज्या असतात तरुण असतील तर त्यांना दुसरं सांगायचं की तुम्हाला मुली व्हायला हवंय ना, हे सगळं करायला पाहिजे. म्हातारे असतात तर तुम्हाला नातवाचं तोंड बघायचं आहे ना. जे आपल्याकडच्या समाजातले जे घटक आहेत ते जर सांगितले तर रुग्णाची विषयवस्तुता इतक्या कमालीची वाढते की तुम्ही दुसऱ्या प्रकारचं काही अचिंता विषय सांगितलं नाही तरी तो मग तात्पुरतं सांगायला लागतं. हे मला ताराचंद शिकवलं, निश्चित शिकवलं. त्याचा उपयोग माझ्या खाजगी व्यवसायात करतो. रुग्ण तुमच्याकडे येतात सदा नसतो, तो म्हणतो की साहेब मला कामामुळे आधी ऑफिसला जाता येत नाही, नाही तर आता मी व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंट झालो असतो. मग मी त्याला ते सांगतो प्रेसिडेंट तुमच्या कंपनीचं US बेस्ड हेड ऑफिस कुठे सियाटल, आणि तुम्हाला जायला लागेल ना वर्षातून 3 वेळा तरी किमान एकदा तरी जायला. तो म्हणलं हो नसेल सगळ्यात काही गोष्टी कॉन्फरन्स कॉल होत नाही, मला जावं लागेल. म्हटलं सियाटलला थंडी असते मग तुमचं कसं तर तीच तर मला पाहिजे. तुम्ही पथ्य करा कधी आहे तुमची मीटिंग तुमच्या बॉसबरोबर जातो काहीतरी डिसेंबर का काय जानेवारीच्या आम्ही क्वार्टर रिव्ह्यू नवीन वर्षाची आमची मीटिंग जानेवारी आहे, तिकडचं वर्ष डिसेंबरमध्ये आर्थिक वर्ष समजतं. मग त्याला ते धरून ठेवायचं की मग तुम्ही असं करा मी सांगतो की सर्व पत्नी नीट करा, पंचकर्म करा लगेच. हे अचिंता घडवून आणायला थोडी युक्ती वापरायला लागते. नुसतं तुम्हाला बरं वाटेल असं मग काही उपयोग होतो. नेक्स्ट
अत्यंत ज्वर लक्षण, त्यातलं महत्वाचं लक्षण आहे ते विगत क्लमसंताप अव्याकरण, ते बरोबर आहे, पण विमलेंद्रिय. विमल हा शब्द ग्रंथकार फार कमी ठिकाणी वापरतात असं मला चरण समितीमध्ये सापडलं. फारसं सापडत नाही विमल, शुद्ध शब्द सापडतो, पण विमल हा शब्द फार क्वचित सापडतो. विगत मला, पण त्याच्यामध्ये जो अर्थ मोनियर मीडियम स्क्वेअरमध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये थोडं दर्जेदार असं अपेक्षित आहे. आणि इथे इंद्रिय म्हणजे फक्त ज्ञानेंद्रिय नाही तर कर्मेंद्रिय होतं. तर तो रुग्ण पूर्ण चालता फिरता होऊन त्याचं सगळं काम त्याने स्वतःहून करू शकला पाहिजे, व्यायाम करू शकला पाहिजे आणि पूर्वपदाच्या जवळ जायला पाहिजे किंवा पूर्वपदापेक्षा सुधारायला पाहिजे. असं जर तुम्ही डोळ्याचं उद्दिष्ट ठेवलं तर 3 ते 5 वर्ष हे मी काम म्हणतोय ते लक्षात घ्या. नाहीतर ते रुग्ण परत परत तुमच्याकडे येत राहतात. ते जर तुम्हाला टाळायचं असेल, रुग्णाला खऱ्या अर्थाने बरं करायचं असेल तर हे करा. आणि बरा झालेला रुग्ण याच्यासारखा आनंद तुम्हाला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट होते की तुम्हाला अजून 4 रुग्ण पाठवतो, तुम्ही परत शिकायला लागता. त्यामुळे रुग्ण पूर्ण बरं झाल्यामुळे तुम्ही वैद्य म्हणून तुमचं कर्तव्य पूर्ण करता आणि तुम्हाला शिकायला चालना मिळते. नेक्स्ट आता इथला हा संदर्भ मी मुद्दाम चक्रपाणीने अनुपस्थित दोषांना मनोरंजन करुणेश्वरे ते झाल्यावर काय होतं त्याचं वर्णन दिलंय. सूक्ष्म शिरा पदालया अनुगता हा संदर्भ पुढे या धातुष अत्यंत अनुप्रवेश व्यवस्थित हा संदर्भ पुढे लीन दोषांच्या बाबतीत येतो. ते इथे कुठेही चक्रपाणी किंवा ग्रंथकार लीन दोष हा शब्द वापरत नाही, पण त्याची जी भाषा आहे ती जर बघाल तर हा संदर्भ लीन दोषांचा आहे. नेक्स्ट आता लीन दोषांमध्ये काय बघायला मिळतं तर लीनपद कालचे वैवर्ण जात्यादी. आता जर जात्यादी त्या आदी शब्दात काय काय अभिप्रेत आहे तर इतर पण काही. तर मी माझ्याकडे जे मूळ गुडमन गिरमनच्या पुस्तकात नाही, जे रुमॅटॉलॉजिकल असोसिएशनच्या वर्णनात नाही, जे युलारच्या युरोपियन युनियनच्या वर्णनात नाही, जे आमच्याकडच्या आमवाताच्या वातरक्ताच्या वर्णनात नाही, अशी अनंत लक्षणं ताराचंदच्या कृपेने मी आतापर्यंत 19-20 बघितली. ती मी शेवटी तुमच्यासमोर मांडणार आहे. हा चर्चा चालू राहावी म्हणून की ही 19-20 लक्षणं आहेत की जी त्या व्याधी लक्षणांमध्ये पण नाही, त्या औषधांमध्ये पण वर्णन नाही, पण रुग्णात बघायला मिळतात. ती बघायला मिळाली की नक्की खात्री बाळगायची की इथे काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं घडतंय, हा काहीतरी ड्रग डिपेंडन्सी असावी. ती सगळी 19 लक्षणं मी तुमच्यासमोर शेवटी मांडली. नेक्स्ट लीना त्याचा परिणाम काय होतो तर कालेने हेतू मासाध्य खूप येते. आणि हेच तुम्हाला व्यवहारात अनुभवास नाही की रुग्ण म्हणतो 2 महिने माझे बरे गेले, काहीतरी एक लग्न होतं मी मुंबईला गेलो, गाडीने गेलो, गाडीने घरी आलो, तुम्ही सांगितलं श्रम करू नका म्हणून ड्रायव्हर घेऊन गेलो किंवा ट्रेनने गेलो, परत आलो आणि माझे परत सांधे दुखायला लागले आज सकाळपासून. याचा अर्थ कुठेतरी लीन दोष होतो. हे समजून घ्या. माझ्या मते हे लीन दोष होतो ते भेषजांच्या अपचारामुळे आहे. एक कारण ते प्रधान कारण आहे असं मला वाटतं. अर्थात माझ्याकडे अशा प्रकारे काही तपासण्या नाही की मेथोट्रिक्सेट खाल्ल्यामुळे लीन दोष होतो ह्या दर्जाचं होतं, स्टिरॉइडमुळे एवढं होतं. म्हणजे चिकित्सेतल्या यशामध्ये किंवा चिकित्सेमध्ये मिळणाऱ्या अयशामुळे ज्या गोष्टी लक्षात आल्या त्याच्यामध्ये हे बरेचशी औषधं हे लीनत्व निर्माण करतात असं माझं मत आहे. त्यात परत तारतम्य. नेक्स्ट स्लाइड. धातुअंतरस्थ लीनांनी न संशयात उपलब्ध होते ते त्याला 3 दोष होतो आणि ते कलांमध्ये कसं जातात त्याच्यावरची टीका फार मार्मिक आहे. नेक्स्ट स्लाइड. धातुअंतरस्थ लीनत्वात एकस्मात धातू अन्य धातू धातुअंतर अन्य तो धातुअंतर शब्द येणार सप्तकला कथयन्ति. आता दलहन हा बाकीच्या सर्व टीकाकारांमध्ये सर्वाधिक येणारा आणि सर्वाधिक चिकित्सा व्यवसाय करणारा असावा की काय असं त्याची एकूण शैली वाचली की वाटते. ज्या प्रकारे तो इति लोके करत सर्वाधिक मांडतो त्यात तो प्रवासही खूप करत असावा आणि चिकित्सक म्हणून अवस्थेचं जे इतकं वर्णन दलहन करतो तेवढे तितकेसे टीकाकार सगळ्या ठिकाणी करत नाही. तर ज्या अर्थी त्यांनी कलांमध्ये हा प्रवेश होतो त्या अर्थी त्यांच्या डोक्यात इथे कुठेतरी कलांचा विचार करून याचा संदर्भ आपल्याला कसा उपयोगी असतो तर विषयोवाद्य आहे आणि त्यामधली वर्णनं ही ह्या रोग्यांमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे ह्या औषधांमुळे काय होतं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून लीनत्व तयार होऊ शकतं, शिवाय विषाक्त लक्षणं निर्माण होतात कुठची कृत्रिम विषाची. नेक्स्ट स्लाइड. हा त्याचा मोनियर मीडियममधला अर्थ.
क्लंग, अटॅच, मर्ज, लर्किंग, डिसअपियर, व्हॅनिश, असम्यक दर्शिताः, सुप्ताः, एकदेशस्थिताः, अशा प्रकारे सर्व ठिकाणी चक्रपाणी, सर्वांगसुंदर अनेक ठिकाणांमध्ये तुम्हाला हे सर्व अर्थ बघायला मिळतील. त्यातले काही नमुना आपण तुमच्यासमोर मांडतो. नेक्स्ट आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये लिंग दोषाचा विचार ग्रंथकाराने दिला आहे. ज्वर, ग्रहणी, श्वास, राजयष्टम. नेक्स्ट वातरक्त, वातव्याधी, कुष्ठ, विषव आणि उन्माद या 9 ठिकाणी आविष्कृततम लीन दोषाचं वर्णन तुम्हाला चरक संहितेत किंवा वाग्भटात बघायला मिळतं. नेक्स्ट अत्यर्थ स्तोत्र सुश्लिष्टत्व, मगाशी जे सांगितलं क्लंग, अटॅच, ते सगळे अर्थ टीकाकारांनी वेगवेगळ्या संदर्भाने दिले. नेक्स्ट स्लाइड. लीना इति श्लिष्टम. नेक्स्ट स्लाइड. पण ही पदार्थचंद्रिकेची जी भाषा आहे, लीना इति सूक्ष्म शिरा स्नायू नर्मांतर अनुसंधी अंतर अनुप्रविष्टा, तसंच्या तसं वर्णन सूक्ष्म शिरा प्रवेशा हे चक्रपाणीने मगाशी वापरलं.